नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली समोर. बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा 22वा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तुमच्या अकाउंट वरती नेमका कोणत्या तारखेला येईल आणि 22वा हप्ता जो आहे तो नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चला तर मग बघूयात पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा नेमका कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, देशभरातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, की आपल्या देशभरातील लाखो शेतकरी जे आहेत ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि अशातच केंद्र सरकारकडून या योजनेविषयी एक मोठी अपडेट आता आपल्या समोर येत आहे. काय आहे ही अपडेट मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा शेतकरी बांधवांनो, वेबसाईटवर नवीन सुविधा माहिती अपडेट करण्याची संधी, जी पीएम किसान योजनेची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती शेतकरी बांधवांना आता माहिती अपडेट करण्याची संधी ही देण्यात आलेली आहे. बघा, पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर लाभार्थ्यांना आता वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. अर्ज करताना काही तपशील राहिले असतील किंवा बदल आवश्यक असेल तर ते ऑनलाईन अपडेट करता येतात. यामध्ये मोबाईल क्रमांक बदलण्याचाही पर्याय समाविष्ट आहे. याशिवाय काही अपात्र लाभार्थ्यांना अनावधानाने हप्ता मिळाला असल्यास त्यांच्यासाठी स्वइच्छा परतफेड पर्यायही उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे चुकीने मिळालेली रक्कम ऑनलाईन पद्धतीने परत करता येते. तसेच सरेंडरची सुविधाही देण्यात आलेली असून पात्रता नसल्यास स्वतःहून नाव वगळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही पीएम किसान योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या ऑफिशियल वेबसाईट वरती माहिती अपडेट करण्यासाठी ही संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमची जी वैयक्तिक माहिती आहे ही वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्याची सुविधाही त्यामध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज करताना काही तपशील तुमच्याकडून जर राहिला असेल तर हा राहिलेला तपशील किंवा त्यामध्ये जर काही तुम्हाला बदल करणं हे आवश्यक असेल तो बदल तुम्हाला त्यामध्ये करता येणार आहे आणि ते ऑनलाईन अपडेट आता तुम्हाला करता येणार आहे. यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक बदलण्याचाही पर्याय समाविष्ट आहे. बघा, काय शेतकरी बांधवांचं काय होतं की मोबाईल हरपतात किंवा मोबाईल खराब होतात आणि यामध्येच त्यांचा सिम कार्ड हे बदलत त्यांचा मोबाईल नंबर हा बदलला जातो आणि हा बदललेला मोबाईल नंबर तुम्हाला नव्याने समाविष्ट करण्याचा पर्याय सुद्धा यामध्ये आता देण्यात आलेला आहे बांधवांनो. याशिवाय काही अपात्र लाभार्थी जे आहेत अशा अपात्र लाभार्थ्यांना अनावधानाने हप्ता जर मिळाला असेल तर त्यांना हा हप्ता सरकारला परत जर करायचा असेल तर याच्यासाठी सोयीच्या परतफेड हा पर्याय सुद्धा या माहितीमध्ये आता उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या वेबसाईट वरती हा पर्याय सुद्धा आता उपलब्ध केलेला आहे आणि या पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला जर चुकून हप्ता मिळाला असेल, तुमची पात्रता नसताना सुद्धा तुम्हाला जर हप्ता मिळाला असेल तर तुम्ही स्वेच्छेने हा हप्ता शासनाला परत पाठवू शकता बांधवांनो. पुढे बघा, हप्ता उशिरा काय येतो, मदतीसाठी संपर्क कसा करावा हे मी तुम्हाला सांगतो बांधवांनो. तुमचा हप्ता जो आहे, तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे, हा हप्ता तुम्हाला उशिरा का येतो आणि तुम्हाला मदतीसाठी कोणाला संपर्क साधायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. काही वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा पडताळणी प्रक्रियेमुळे हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवरील कॉन्टॅक्ट पॉइंट विभागातून आपल्या राज्य किंवा जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक शोधावा. संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून हप्त्याबाबतची स्थिती आणि अडचणीबाबत मार्गदर्शन मिळू शकते. बघा शेतकरी बांधवांनो, की काही वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा पडताळणी प्रक्रियेमुळे तुमचा हप्ता जो आहे जमा होण्यास विलंब होतो आणि अशा परिस्थितीत लाभार्थ्यांना जर वाटलं की आपला हप्ता यायला आता उशीर होत आहे तर अशा लाभार्थ्यांनी अधिकृत जी वेबसाईट आहे पीएम किसान योजनेची, या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन कॉन्टॅक्ट पॉइंट विभागामध्ये जाऊन आपल्या राज्य किंवा जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याचा संपर्क हा सापडायचा आहे. तिथं हा संपर्क सापडून त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना हप्त्याबाबतची स्थिती आणि अडचणीबाबत विचारायचं आहे आणि ते तुम्हाला त्याचं उत्तर हे देतील मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, तसेच वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध नाव युवर स्टेटस या विभागातून अर्जाची आणि पात्रतेची सद्यस्थिती तपासता येते. किसान ई मित्र या चॅटबोट वरही अनेक प्रश्नांची तात्काळ उत्तरे मिळतात. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर या अधिकाऱ्याशी जर संपर्क तुमचा झाला नाही किंवा त्यांनी तुमचा फोन उचलला नाही तर तुम्ही परत त्याच्यावर ट्राय करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय म्हणजे वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर सुद्धा उपलब्ध तुमचं नाव युअर स्टेटस या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती आणि पात्रतेची सद्यस्थिती ही तपासता येणार आहे, म्हणजे तपासता येते. त्यानंतर किसान ई मित्र या चॅटबॉटद्वारेही अनेक प्रश्नांची तात्काळ उत्तरे हे तुम्हाला मिळतात बांधवांनो. पुढे बघा, काही शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय. मग शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच शेतकरी बांधवांना हा 22वा हप्ता मिळणार आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना या हप्त्यापासून वंचित ठेवला जाणार आहे, म्हणजे त्यांचा हा हप्ता बंद केला जाणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगतो की अधिकृत माहितीनुसार काही संशयास्पद प्रकरणांची ओळख पटली असून ती योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अपात्र ठरू शकतात. अशा प्रकरणांमध्ये लाभ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत आणि भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत हप्ता रोखला जाऊ शकतो. विशेषतः खालील निकषानुसार काही लाभार्थ्यांना वगळले जाऊ शकते. बघा शेतकरी बांधवांनो, की अधिकृत माहितीनुसार काही संशयास्पद प्रकरणांची ओळख ही आता सरकारला पटलेली आहे की बरेच शेतकरी अपात्र असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. ह्या शेतकऱ्यांची ओळख आता आपल्या सरकारला पटलेली आहे आणि या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ते शेतकरी हे अपात्र ठरू शकतात आणि अशा प्रकरणामध्ये लाभ हे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत आणि भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत हा हप्ता रोखला जाणार आहे. म्हणजेच जे शेतकरी हे या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा शेतकरी बांधवांचा हा हप्ता आता बंद होणार आहे. त्यानंतर पुढे बघा, 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी हक्काने मिळवलेले शेतकरी. बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये तुम्हाला ज्या खालील निकष जे आहेत त्या खालील निकषावर काही लाभार्थ्यांना वगळले जाऊ शकते. हे वगळण्यात येणारे लाभार्थी कोणत्या निकषामध्ये बसतात, म्हणजे कोणते निकष ते पूर्ण करू शकत नाहीत, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा, 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी हक्काने मिळवलेले शेतकरी. बघा, 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी हक्काने मिळवलेले शेतकरी यांचा हा लाभ सुद्धा बंद करण्यात येणार आहे. बघा, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांनी स्वतंत्रपणे नोंदणी करून लाभ घेतल्याची प्रकरणे. या प्रकारच्या अर्जाची छाननी सुरू असून नियमाचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांना योजनेतून बाहेर केले जाऊ शकते. बघा शेतकरी बांधवांनो, एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांनी जर स्वतंत्रपणे नोंदणी केली असेल आणि स्वतंत्रपणे नोंदणी करून ते या पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्यांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे. बांधवांनो, पुढे बघा, प्रत्येक हप्त्यापूर्वी यादीचे अद्ययावतीकरण. सरकार प्रत्येक हप्ता जारी करण्यापूर्वी लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करते. शेतकरी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडून यादीत आपले नाव तपासू शकतात. या यादीत पात्र आणि निधी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. नाव नसल्यास आवश्यक कागदपत्रे तपासून दुरुस्ती करण्याचा सल्ला हात दिला जातो. बघा शेतकरी बांधवांनो, सरकार प्रत्येक हप्ता जारी करण्यापूर्वी एक लाभार्थ्यांची यादी ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अद्ययावत करत असते आणि शेतकरी बांधव अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक किंवा गाव निवडून यादीतील आपले नाव तपासू शकतात आणि या यादीत पात्र आणि निधी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ही उपलब्ध असते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं नाव ह्या यादीमध्ये नाही अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तपासून त्याची दुरुस्ती करण्याचा सल्ला हा त्यांना दिला जातो. बांधवांनो, त्यामुळे तुम्ही हा 22वा हप्ता यायच्या अगोदरच तुमचं स्टेटस हे तपासायचं आहे आणि तुमची माहिती ही संपूर्ण तुम्ही तपासायची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीची माहिती आढळली तर तुम्ही तात्काळ ही चुकीची माहिती ही दुरुस्त करून घ्यायची आहे बांधवांनो, तरच तुम्हाला हा 22वा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नेमकी काय आहे. बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही लघु आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000च्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. बघा शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही नेमकी काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. याबद्दल काही जास्त माहिती सांगण्याची आवश्यकता मला काही तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला या योजनेविषयी, म्हणजे योजनेची ही योजना नेमकी काय आहे हे तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा, सरकारकडून थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने ही मदत दिली जाते, ज्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जातो आणि शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळते. बघा शेतकरी बांधवांनो, ही जी योजना आहे पीएम किसान योजना, यामध्ये
तुम्हाला मध्यस्थ्यांचा हस्तक्षेप या योजनेमध्ये हा टाळला जातो आणि डायरेक्ट टू डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत असतात. त्यानंतर पुढे बघा, 22व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी आपली माहिती योग्य आहे का, पात्रता कायम आहे का आणि यादीत नाव आहे का याची खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य पडताळणी आणि अपडेट्स केल्यास हप्ता वेळेत मिळण्यास मदत होईल. मग शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे की 22व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकरी जे आहेत, अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती योग्य आहे का, पात्रता कायम आहे का आणि यादीत नाव आहे का याची खात्री करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ही जर तुम्ही खात्री केली तरच, योग्य पडताळणी आणि अपडेट्स केल्यास तरच तुम्हाला हप्ता हा वेळेत मिळण्यास मदत होणार आहे बांधवांनो. अन्यथा तुमचा हप्ता हा लांबणीवर पडणार आहे आणि काही कारणास्तव हा हप्ता तुमचा बंद सुद्धा होऊ शकतो बांधवांनो. त्यानंतर पुढे बघा, 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी तो 31 मार्च पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सरकारने अधिक पारदर्शकता आणि सोयीसाठी अधिकृत वेबसाईटवर काही नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मी तुम्हाला आताच सांगितलं की सरकारनं त्यांच्या वेबसाईटवरती काही नवीन सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ह्या नवीन सुविधा ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या नवीन सुविधांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. आणि तुमचा 22वा हप्ता जो आहे शेतकरी बांधवांनो, तो तुमचा 22वा हप्ता हा 31 मार्च पूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. म्हणजेच 31 मार्च पूर्वी तुमचा हा 22वा हप्ता जमा होणार आहे बांधवांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा कधी येईल आणि नेमका हा 22वा हप्ता कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.